आता बातमी आहे उदय सामंतांसंदर्भातली। मंत्री उदय सामंतांनी HSRP नंबर प्लेट नसलेल्या गाडीतून प्रवास केला। HSRP नंबर प्लेट सक्तीची करण्यात आली आणि त्याची मुदत संपून गेलेली आहे। असं असताना ज्या गाड्या HSRP नंबरच्या नसतील त्या गाड्यांवर दंड आकारणी सुरू झालेली आहे। असं असताना सुद्धा HSRP नंबर प्लेट नसलेल्या गाडीतून उदय सामंत यांनी प्रवास केला आहे। नांदेड दौऱ्यात HSRP नंबर प्लेट नसलेली गाडी त्यांच्या ताफ्यामध्ये होती। नियम आणि कायदे फक्त सामान्यांसाठीच आहेत का असा सवाल आता NDTV मराठीनं केलाय। नाही, तशी वस्तुस्थिती असेल तरी तपासली पाहिजे, कारण मला जी गाडी पाठवतात ते जिल्हाधिकारी पाठवतात, RDC मार्फत येते। जिल्ह्याचा पालकमंत्री जो असतो, मंत्री असतो, कॅबिनेट मंत्री असतो, राज्यमंत्री असतो, त्याला जी DV कार दिली जाते ती शेवटी त्या कार्यालयामधून येते आणि त्या कार्यालयातल्या जर गाडीच्या बाबतीमध्ये असा जर काही प्रकार घडला असेल तर मी त्याचा जाब जिल्हाधिकाऱ्यांना विचारेन ना। आपण ज्या गाडीत फिरताय, ज्या DV कार मध्ये सरकारी फिरताय, तिचा नंबर HSRP नाहीये आणि त्याची मुदत पण संपली आहे। मी सांगितलं ना तुम्हाला, सरकारचा नियम असताना जिल्हाधिकारी कार्यालयातल्या गाडीलाच DV कारला अशा पद्धतीचा जर नियम बाह्य काही असेल तर मी आज नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारेन।